माननीय राज्य सरकारला आणि माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबाला, फडणवीस साहेबांना पण आणि सगळ्या राज्य मंत्रिमंडळातल्या मंत्री महोदयांना विनंती आहे की उद्याच्या विशेष अधिवेशनात अगोदर सकाळी किंवा पहिल्या सत्रातच आपण सगळ्या सोयऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याबद्दल विषय मांडून त्याची अंमलबजावणी करावी, ही माझी मराठा समाजाच्या वतीनं सरकारला, मुख्यमंत्री साहेबांना मनापासून विनंती की आपण, कारण हा संघर्ष मराठा समाजाचा ओबीसीतून आरक्षण आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्या नाहीत त्या सगळ्या सोयऱ्यांना त्याच नोंदीच्या आधारावर लाभ मिळावा म्हणून आंदोलन सुरू आहे। म्हणून या सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारनं करावी आणि अधिवेशनाच्या सुरुवातीलाच सगळ्या सोयऱ्यांचं विषय चर्चेला घेऊन त्याची अंमलबजावणी करावी। आणि हे करण्यासाठी माननीय महाराष्ट्रातील मराठा समाजाचे सर्व आमदार महोदय आणि मराठा समाजाचे सगळ्या पक्षातले मंत्री महोदय यांनी हाच विषय उद्या सकाळी लावून धरावा किंवा आजच सांगावं की उद्या सकाळी अधिवेशनात सगळ्या सोयऱ्यांचा विषय अगोदर घेऊन तो मार्गी काढूया, ही सरकारला आणि सगळ्या आमदार महोदयांना मराठा समाजाच्या वतीनं विनंती। सगळे सोयरे सुरुवातीला असं वाटतं की विशेष प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण द्यायचं, तर तो विषय कधी मांडावा त्या संदर्भात तुमचं म्हणणं? सुरुवातीला सगळ्या सोयऱ्यांचा विषय सरकारनं पटलावर घ्यावा, त्यानंतर तो विषयाची अंमलबजावणी झाल्याच्यानंतर, चर्चा झाल्याच्यानंतर तुम्ही आयोग तर स्वीकारलाय मागासवर्ग आयोगाचा, त्यानंतर तो कायदा पारित करण्याचा विषय घ्यावा। कारण त्यासाठी आपण अधिवेशन बोलवलं आहे, यासाठीही बोलवलं आहे। तर 5 महिन्यापासून ज्या गोष्टीसाठी लढा आहे, ज्यासाठी समाज संघर्ष करतो आहे त्या गोष्टी, कारण हा ज्वलंत मुद्दा आहे आणि सरकार काळजी वाहू, सरकार राज्याचा मायबाप आहे, तर मग जनता आक्रोश कशाचा करते 5-6 महिन्यापासून, तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे आणि सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी झाली यासाठी। मग अगोदर महत्त्व जनतेच्या मागणीला सरकारनं द्यावं आणि उद्या सकाळी अगोदर सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी विधानसभेच्या पटलावरती, अधिवेशनाच्या पटलावरती अगोदर सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याची जी अधिसूचना आहे त्याची अंमलबजावणी करावी। आता उद्या विशेष अधिवेशन आहे आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आणि सगळ्या जाती जमाती सगळ्यांना वाटतं, सरकारला वाटतं, विरोधकांना वाटतं की हा लढा, हा संघर्ष थांबणार कधी? त्याचं उत्तर तुमच्याकडून काय असेल? हा लढा थांबणार, परंतु जे कुणबी नोंदी मिळाल्यात बांधवांना आणि ज्या मराठा बांधवांच्या राज्याअंतर्गत मिळालेल्या नाहीत राज्यात, त्या मराठा बांधवांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून त्याच नोंदीच्या आधारावर सरकारनं आरक्षणाचा लाभ देण्याचं ठरवलं आहे। म्हणूनच त्यावेळेस त्यांच्या मंत्री महोदयांनी आणि आलेल्या शिष्टमंडळानं सगळे सोयरा हा शब्द नेला होता। त्या शब्दाला 4 महिन्यापासून त्यावरती सरकार काम करतं, 4 महिन्यापासून एका शब्दावरती। मग आता विशेष अधिवेशन आपण बोलवलं आहे, त्या आम्ही दिलेल्या सगळ्या सोयऱ्यांच्या व्याख्यासह त्याची अंमलबजावणी सरकारनं करावी आणि ज्यावेळेस ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली नाही आणि ज्या मराठा बांधवांची नोंद सापडली त्याच्या आधारावर आम्ही एक प्रमाणपत्र न नोंद मिळालेल्या मराठ्यांच्या म्हणजे सगळ्या सोयऱ्यांचं बघू, एक प्रमाणपत्र, त्या दिवशी आम्ही विचार करू। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तुमच्याशी काही शिष्टमंडळ फोनवर प्रत्यक्ष तर आम्हाला काही दिसलं नाही, काही सांगितलेलं आहे का सरकारने काय या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत? नाही, अजिबात कोणी सांगितलेलं नाही, सरकारनं कोणी नाही, कोणाचं शिष्टमंडळ येत नाही, जात नाही, काय नाही। कारण शेवटी आता चुका झाकवायच्या कशा, ही सुद्धा मोठा प्रश्न असतो। कारण पहिल्या दिवसापासून त्यांनाच वेळ दिला आहे, माझ्या समाजाची माझी काहीच चूक नाही, ते म्हणतील तसं आत्तापर्यंत आम्ही केलेलं आहे। मग आता इकडे आल्याच्यानंतर आम्ही प्रश्न विचारतोय, काय चूक करतोय, मराठा बांधव प्रश्न विचारतोय, काय चूक करतोय की तुम्हाला वेळ दिला, तुम्ही देतो बोलले, मग 5-6 महिने का झाले? त्यामुळे ते येत नाहीत। त्यामुळे काय असतं, लय खरं बोललं की ते माणूस नको असतो प्रत्येकालाच म्हणतो मी तुम्हाला, म्हणजे आपल्या कुटुंबातल्या माणसाला सुद्धा त्याची चूक झाकवायसाठी
तो खोटं बोलणार आणि त्याला वाटतं आपणही बोलावं आणि आपल्याला तसं चालत नाही. आपलं कुटुंब परिवार आहे, त्यामुळं शक्यतो खरं बोलणं हे माणसाला त्रासदायक आहे. मग त्यांच्यासाठी खरं न बोलणं म्हणजे बाजूला जाणे, अमुक करणे, तमुक करणे, हे प्रकार भरतात. परंतु समाजासाठी मी शेवटच्या क्षणापर्यंत माझा श्वास शेवटचा आहे तोपर्यंत मी खरंच बोलणार. समाजाला खरं तेच सांगणार. सरकार काय म्हणलं आहे तेही सांगणार, कोण कोण काय म्हणलं आहे तेही सांगणार, मी काय केलं तेही सांगणार. पण समाजाला न विचारता किंवा समाजाला दुखून कोणाचं मन राखण्यासाठी मी नाही खोटं बोलू शकत. सप्टेंबरमध्ये सर्वपक्षीय बैठक झाली होती, म्हणजे सत्ताधारी विरोधक दोघंही एकत्र होते. सगळ्यांनी एकत्रित ठराव मांडला होता की मराठ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि तुमच्या उपोषणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे वगैरे. आत्तापर्यंत असं लक्षात आलं आहे की मराठा या आरक्षणाच्या मुद्द्यावर राजकारण बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे. उद्या अधिवेशनाच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेत्यांना, सत्ताधारी, विरोधक, आमदार, मंत्री, तर तुम्ही मुख्यमंत्र्यांना सरकारला आवाहन केलं, त्या सगळ्या विरोधकांना काय आव्हान केलं? तुम्ही मला आत्ता आठवण करून दिली, परंतु मी यांना सकाळीच आठवण करून दिली. ही फक्त विषय सर्वपक्षीयांना बैठक घेऊन ठराव घेतला होता, हे शब्द फक्त मी घेतला नव्हता. पण आठवण तीच होती त्यांना की तुम्ही 6-7 महिन्यापूर्वीच ठराव घेतलेला सगळ्या पक्षानं की सरकारला वेळ द्यावा, सरकार तुमच्या मागणीप्रमाणे आरक्षण द्यायला तयार आहे. म्हणून टप्प्याटप्प्यानं कधी 1 महिना, कधी 40 दिवस, कधी 2 महिने, कधी 15 दिवस, कधी 20 दिवस करत करत 7 महिने माझ्या मराठा समाजानं वेळ दिला. त्यांना तीच आठवण करून दिली. पुन्हा एकदा आताही करून देतो आपल्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून. महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या आमदार महोदयांना, मराठ्यांच्या आणि मंत्री महोदयांना, मराठा समाजाकडून तुम्हाला विनंती, आमची मागणी आम्ही ओबीसी आरक्षणात आहेत पूर्वीपासूनच, आणि ज्या मराठ्यांची नोंद सापडली नाही त्यासाठी सगळ्या सोयऱ्यांची अधिसूचना काढली आणि सगळ्या सोयऱ्यांना म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावरच नोंद न सापडलेल्या मराठ्यांना सगळ्या सोयऱ्याच्या माध्यमातून कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल असं सरकारनं सांगितलं होतं. याच मागणीवर आमदार महोदयांनी आणि मंत्री महोदयांनी महाराष्ट्रातल्या एकमतानं उद्या सकाळी सरकारला सांगावं किंवा आजच सांगावं रात्री की उद्या सकाळी अगोदर सगळ्या सोयऱ्यांचा विषय आपण विधानसभेच्या अधिवेशनाच्या विशेष अधिवेशनाच्या पटलावर घेऊ. आणि सगळ्या आमदार आणि मंत्री महोदयांना पुन्हा एक दुसरी विनंती की मराठा समाजाच्या सगळ्यांनी या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या बाजूनं एकमतानं बोलावं. आम्ही ओबीसीतून आरक्षण मागतोय त्याबद्दल बोलावं, आम्ही 50% आत मागतोय त्याविषयी बोलावं, आम्ही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा म्हणतो याबद्दल बोलावं. आपण मराठा आरक्षणाच्या बाजूने बोलताय, पण आम्ही जी मराठा समाज, करोडो मराठा समाजात 5-6 करोड मराठा समाज जी मागणी करतोय त्या बाजूने आपण बोलत नाही आहेत. आपण वेगळी मागणी करताय, वेगळं बोलताय. हे आपण न बोलता मराठा समाजाची जी मागणी आहे त्या मागणीच्या बाजूने बोलावं. जर तुम्ही मराठा समाजाची जी मागणी आहे ओबीसीतून आरक्षण या बाजून जर नाही बोलले, सगळ्या सोयऱ्यांच्या बाजून नाही बोलले, तर उद्यापासून मराठा समाज तुम्हाला मराठा विरोधी आहेत. तुम्ही आम्ही जी मागणी करतोय याच्या विरोधात तुम्ही येत आमचे असून तुम्हालाच वाटतं की आमचे गोरगरिबांचे पोरं मोठे होऊ नये, कारण आम्ही मागतो ओबीसीतून आणि तुम्ही आम्हाला सांगता दुसरा वेगळा मार्ग. आम्ही म्हणतो इथून जायला जवळ आहे आणि तुम्ही म्हणतात तिकडून 500 किलोमीटरहून जाय. म्हणजे तुम्ही आमचे असून आमच्या बाजूनं बोलत नाहीत, मग तुम्ही आमचे कसे याचा उद्यापासून मराठा समाज विचार करणार आहे. कारण मराठा समाजाला माझी विनंती, आता तरी शहाणे व्हा. आपल्या लेकरापेक्षा आपल्याला मोठं कुणी नाही हे समजा. जो आपल्या बाजूने उद्या बोलल तो आपला मस्त, आपलं कुणी नाही. आपले लेकरं आपण स्वतःच्या हातानं आता मारायचे बंद करा. बस झालं, आता यांना खूप मोठं केलेलं आहे. यांना मोठं करू नका या मताचा मी नाही, यांना आणखीन मोठं करा. हे आज शब्द आहे माझा मराठ्यांना, आणखीन मोठं करा. पण आपल्या मागणीप्रमाणे आपण जे म्हणतो ते बोलत असला तर एखाद्याला उदाहरण म्हणून सांगतो 1 मिनिटात, एखादा माणूस आपल्याला हाणतोय, मारतोय, शिव्या देतोय, तरी आपण म्हणतो तेच चांगला आहे. जेव्हा माया लावतो त्याला कोपऱ्याने हाणतो. हे मराठा समाजाने आता सोडायचं. जो आपल्याशी माया लावतोय, जो आपल्या बाजूने बोलतोय त्याला जवळ धरायला शिका. शिव्या देणाऱ्याला, आपली दुश्मनी लावणाऱ्यांना याला कसा, कोणत्या अर्थानं माया लावताय तुम्ही? जो राजकारणी आपल्या बाजूने बोलतच नाही त्याला तुम्ही आपलं कसं म्हणताय? आणि जो माणूस
तुम्हाला आपलं म्हणतोय, तुम्ही त्याला म्हणता हे काय याचं आपलं आहे. हे आता नको आहे, फरक करायचा शिका. मतात आणि मनात दोन्हीतही परिवर्तन करा. पर्याय नाही. आपले लेकरं आता मरू देऊ नका. जो आपल्या बाजूला बोलन तो कोणताही नेता असो, मला काही देणं घेणं नाही पक्षाचं आणि पक्षाचं. आपलं दैवत मराठा समाज आहे, आपलं कुटुंब मराठा समाज आहे. जो मराठा समाजात चांगलं करेल तो आपला नसता. उद्यापासून जो आपल्या सगळ्या स्वैराच्या बाजूने बोलणार नाही, ओबीसी आरक्षणाच्या बाजूने बोलणार नाही, तो आपला नाही, तो आपला विरोधक हे समजायचं. आपणच पोचला असं समजायचं आणि आपल्यावरच ते उलटलंय. पण त्यांची पॉलिटिकल अडचण होणार आहे म्हणून ते बोलतील असं वाटतं सगळे आमदार. मग त्यांचे पॉलिटिकल अडचणीसाठी आम्हाला सोळावर चढिता का आमच्या पोरायला? पिढ्यानं पार माझ्या बापजादेने तुमच्यावर गुलाल टाकला, तुमची प्रतिष्ठा वाढवली, तुमचे मान वाढवला, तुम्हाला गाड्या बंगल्या घोड्या सगळे झालं. तुम्ही डांबरावर सुद्धा हिंडत नाहीत. तुम्हाला उंची गुण लावलं तुम्ही येशी वाढीता गाडीत सुद्धा. लोकांच्या काचाला जर हात लावला तर तडा गेलेला असतो उन्हाने. तुमच्या काचाला हात लावला तर असं बर्फट ठोला का असं वाटतंय. हे कोणामुळे ऐश्वर्य आहे तुम्हाला? या गोरगरीब मराठ्यांमुळे. आणि आज त्यांच्या लेकराला बोलायचं, त्यांच्या लेकराच्या बाजूनं कायद्याच्या बाजूनं बोलायचं आहे तुम्हाला उद्या ओबीसीतून आरक्षणातून. तर तुम्ही म्हणता आमची राजकीय अडचण होती, म्हणजे तुम्ही त्यांच्यामुळेच मोठे झाले आहेत का काय एकट्यामुळं? हां, ते एकटे येडपोट बसलं तिकडं त्याच्यामुळे सगळे मोठे झाला काय तुम्ही? मग आमच्या गोरगरीब करोडो मराठ्यांमुळे मोठे नाही झालात का तुम्ही? हे मराठ्यांनी फरक ओळखा. आता मोठं आपल्यामुळं व्हायचं आणि गुणगान त्यांचे गायचे. ही कोणची पद्धत आहे? आणि ते एकटंच आहे. त्याच्या एकट्यासाठी ते यावल्यात बसलं एकटं, त्याच्या एकट्यासाठी त्यांनी मोठं केलं त्यांना. आपण नाही का याच्यासाठी खस्ता खाल्ल्या? चपला तुटल्या तर बघितलं नाही. या नेत्यांना कोणत्या पक्षाचं नसतं, कोणी आयला जरी म्हणलं तरी आपले लोक ढाल बनवून छातीचा कोट करून पुढे उभा राहिलेत. आपल्या जीवर दादागिरी यांची. आणि आज ते आपण यांना मोठं करायचं आणि यांनी त्याची बाजू वाढायची. मग त्यांच्यामुळं आमचे करिअर खराब होईल. आणि मग आमच्यामुळे नाही होणार का? आपल्या पोराचं वाटलं केलं जाऊ दे यांचे, मग बघू आता पुढं. आता पाटील साहेब, सरकारकडून तुमच्याशी कोणत्याही प्रकारचं बोलणं झालेलं नाही आहे, मंत्री वगैरे आलेले नाही आहेत, तुम्ही सुद्धा म्हणालात की तसं काही बोलणं नाही. पण इतर कोणत्या आमदारांनी, म्हणजे तुम्ही आवाहन करताय की सगळ्या आमदारांनी मंत्र्यांनी उद्या विषय मांडावा, कोणी संपर्क केला आहे, कोणाचं काही पत्र वगैरे पोहोचलंय की आम्ही मागणी करू, पहिल्यांदा पटलावर तोच विषय यावा याची मागणी करू, किंवा तुम्हाला पाठिंबा असं काही पत्र किंवा कोणाचा फोन वगैरे झालाय कोणत्या आमदारांचा? आपल्याला जवळ आमदाराचे फोन नाही तर मंत्र्याचे नाही. हीच फोन आहे आमचा. तुम्ही मीडियाचे बांधव, आमचा फोन आहे. या माध्यमातून करोडो मराठा समाजाच्या वतीनं विनंती केली. याच्यापेक्षा काय आदर सन्मान द्यायचा आहे त्यांना? याच्यापेक्षा किती आदर सन्मान द्यायचा? आम्ही विनंती केली त्यांना की तुम्ही हा विषय मांडा. बाकी सगळं बघायला टी व्हीवर टाईम आहे त्यांना. मग या आम्ही विनंती केलेली करोडो मराठीने बघायला टाईम नाही काय? म्हणून ते म्हणते उद्या आम्ही बघितलंच नाही आहे. सकाळपासून 3दा सांगितलं. उद्या सकाळी पुन्हा एकदा आठवण करून देतो. झोपेतून विसरून गेला तुम्ही तर 7 वाजताच आठवण करून देतो तुम्हाला. पुन्हा रातची झोपेतून विसरून फसरून जाताना गडबड असते, काम असते बाबा तुम्हाला, लय धंदे. चलो, धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.